भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हे तत्व आहे ते अतिशय मौलिक असं तत्व आहे. भारत ती धर्मनिरपेक्षता याचा अर्थ असा होतो की देशाचा किंवा राष्ट्राचा स्वतःचा असा काही धर्म असणार नाही आहे, परंतु जनतेला मात्र किंवा नागरिकांना स्वतःचा जो काही धर्म असेल त्याचं पालन करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे. संविधानाच्या 25 ते 26, 27 आणि 28 या कलमांतर्गत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून संविधानाने एकीकडे धर्मनिरपेक्षतेचं स्वीकारलं आणि दुसरीकडे धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा आपल्या नागरिकांना दिलेलं आहे. हे सांगत असताना संविधानकर्त्यांनी, त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस प्रामुख्याने शासन, प्रशासन आणि सगळीच व्यवस्था जी काय आहे आपली, आपण जे संविधानाचे किंवा राज्यव्यवस्थेचे 3 खंबा म्हणतो, कायदेमंडळ, प्रशासकीय मंडळ आणि न्यायमंडळ, या सगळ्यांना धर्माच्या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना या देशामध्ये परंपरेनं आलेल्या धार्मिक व्यवस्थेमुळे या देशाचं जे वाटोळं झालेलं होतं, त्या देशाचा जे काही विकास खुंटलेला होता, त्या देशातल्या नागरिकांना, काही नागरिकांना प्रचंड मोठे अधिकार आणि काही नागरिकांच्या अधिकारांचा संकोच करण्यात आलेला होता. हे सगळं थांबवून भारताला एका विकसित राष्ट्राकडे, जागतिक पटलावर नवं राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी विचार केला दिसून येतो. आणि म्हणून संविधानामध्ये, मूळ संविधानाच्या प्रस्तावित किंवा मूळ संविधानामध्ये कुठेही आपल्याला मूळ संविधानामध्ये कुठेही आपला धर्मनिरपेक्ष असा शब्द जरी आढळत नसला, तर घटनादुरुस्तीनंतर धर्मनिरपेक्ष शब्द आपल्या संविधानामध्ये आलेला आहे. आणि हे येत असताना मुळामध्ये हेतू खूप चांगला आहे, कारण संविधानाची सगळीच मूल्य हे धर्मनिरपेक्ष मूल्य अशी आहे. आणि परंतु आजच्या हल्लीच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षतेला मोठ्या प्रमाणात तिलांजली देण्याचं काम इथल्या वेगवेगळ्या व्यवस्थांमधून होताना दिसून येते. आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षता हे तत्व आता राज्यव्यवस्थेमध्ये राहिलेले आहे किंवा नाही असा प्रश्न पडावा, अशी वाईट परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये, कुठल्या शासकीय उपक्रमांमध्ये धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तिगत घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या धार्मिक स्थळांमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्याला कुठल्याही नागरिकाला हक्क आहे आणि ते हक्क संविधानाने दिलेले आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी आपला धर्म आपण कुठपर्यंत घेऊन जावा याचं सोयीसूतक आता अलीकडे आपल्याकडे राहिलेलं नाही. प्रामुख्याने राज्यकर्त्यांकडूनच ज्या चुका व्हायला लागल्या, त्याच चुकांमुळे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि संवैधानिक मूल्यांना आपण किती महत्व देतो, संविधानिक मूल्यांची किती मोडतोड करतो, आणि तो मोड करणेच म्हणजे आपला हा जन्मसिद्ध हक्क आहे असं वाटायला लागलं काय, अशी वाटावी अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर नव्या संविधानाच्या विस्ताराचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस संबंधित सत्ताधारी पक्षाने त्या ठिकाणी धार्मिक उपक्रम केले, यज्ञ आवाहन केलं, साधू संतांना बोलवलं. विशेष म्हणजे शेंगोल नावाचा, जे धर्मदंड म्हणतात त्याला, तो तिथे आणला आणि तो पंतप्रधानांना देण्यात आला. तिथे पूजा अर्चा झाली, यज्ञ आवाहन झालं. हे शासकीय इमारतीचं म्हणजे एखाद्या संसदेच्या भवनाचं उद्घाटन होताना हे करण्याची गरज नव्हती, कारण देश हा कुठलाही देशाला धर्म नाही आहे असं संविधानाने आपल्याला सांगितलंय, धर्मनिरपेक्ष तत्वाने आपल्याला सांगितलंय. हे तत्व मात्र आपल्या राज्यकर्त्यांनी पाळलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यामुळं हे जे धार्मिक उपक्रम आहेत, त्या धार्मिक उपक्रमांना या देशातला प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश किंवा पंतप्रधान किंवा मंत्री हे वैयक्तिक त्यांच्या जीवनामध्ये धर्म पाहू शकतात. त्यांचा धर्म कुठलाही असू शकतो, त्या धर्माचे मूल्य ते पाहू शकतात, त्या धर्माची परंपरा पाहू शकतात, त्या धर्माचं अनुकरण करू शकतात. त्यांना तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु शासकीय उपक्रमांमध्ये, उदाहरणामध्ये आता मी सांगितलं की विष्टाच्या प्रकरणामध्ये उद्घाटनाच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं धार्मिक कृत्य करण्याची गरज नव्हती, पण ते करण्यात आलेलं आहे. याचबरोबर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वेगळ्या धार्मिक पूजा केल्या जातात. धार्मिक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर, त्यांच्या कार्यालयामध्ये धार्मिक संदर्भातले फोटो असतात. एवढंच काय, वेगळ्या पूजा घातल्या जातात. हे करण्याचं कारण नाही, कारण कर्मचाऱ्याला स्वतःचा धर्म असेल तर त्यांनी घरी पाळायचा आहे, त्याच्या घरात त्यांनी कार्यक्रम करायचा आहे, त्यांनी कुठल्याही धर्माप्रमाणे आचरण करायचं. त्याचा धर्म कुठला असू शकतो, त्याला स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. आणि संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा
आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वाईट पद्धतीने वापर करतो, हा मात्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे अवमूल्यन करण्याचा प्रकार आहे. हा केवळ संविधानाचं अवमूल्यन नाही, तर देशाच्या एकूण स्ट्रक्चरला आपण बाधा देतोय, देशाच्या एकूण संविधानिक मूल्यांना आपण बाधा घालतोय. आणि या देशाचं चित्र आपण हा देश आपण कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहोत? धार्मिक उत्माताकडे घेऊन जाणार आहोत का सद्भावनेतून या देशाचा विकास आपण करणार आहोत? याचा विचार आता आपला करण्याची पाळी आलेली आहे. हे करत असताना आपण ही जे उदाहरणं आपण देतो, एवढंच कशाला, आपल्याकडे आता शासनाच्या वेगळ्या योजनांचा जरी विचार केला तर आपल्या लक्षात येतं की धार्मिक पर्यटनाला आपल्याकडे देशामध्ये फार मोठी अशी ओढ आहे, मागणी आहे. ते साहजिकच आहे. या देशामध्ये जो वर्ग मोठा असेल त्यावर तो वर्ग आपले धार्मिक कार्यक्रम करणारच आहे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना तो जाणारच आहे. परंतु त्याला प्रोत्साहन शासनामार्फत दिलं जात आहे, त्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. हा मात्र चुकीचा भाग आहे. ते हे करत असताना सर्व धर्माच्या स्थळांच्या बाबतीत, सर्व धर्मांच्या कार्यक्रमांच्या बाबतीत हे असं घडत नाही. कारण हे घडण्याचं कारण आपल्याला दिसून येत नाही. बहुसंख्याकांचा जो धर्म आहे तो देशाचा धर्म आहे असं या ठिकाणी नकळतपणे बिंबवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली धार्मिक पर्यटनाच्या दृष्टी किंवा बळकटीकरणाचं काम चालू झालेलं आहे. आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचा पैसा, जे सर्वसामान्य नागरिकांच्या फंडातून आलेला पैसा आहे, त्याच्या जीवनावश्यक, त्यांच्या प्रगतीच्या वेगळ्या योजनावर राबवण्याच्या ऐवजी त्याच्यावर त्याचा खर्च जात आहे. अलीकडे सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आपल्याला देता येईल ते म्हणजे कुंभमेळ्यांचं. कुंभमेळ्यांच्या खर्चावरचा जो खर्च आहे तो शासन मोठ्या प्रमाणात करत आहे. तो एका विशिष्ट धर्माचा मेळावा आहे किंवा समारंभ आहे, त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्याचं कारण नाही. कारण तोच पैसा या देशातल्या शिक्षणावर, पायाभूत सुविधावर, इथल्या देशातल्या जनतेच्या आरोग्यावर, अनेक समस्यांना आज नागरिक भारतातले समोर जात आहेत. 80 कोटी लोकांना आपल्याला स्वस्तातलं किंवा मोफत अन्नधान्य द्यावं लागत आहे. या देशातल्या अनेक नागरिकांना आरोग्य सुविधा आपण पुरवू शकत नाही. एवढंच काय, शिक्षण सुद्धा प्रचंड महागडं झालेलं आहे. शासकीय संस्था बंद होत आहेत, शासकीय शाळा बंद होत आहेत. अशा असताना हा पैसा जर आपण त्यांच्या उपयोगासाठी खर्च केला, या देशातल्या नागरिकांच्या सुविधांवर जर खर्च केला असता तर तो खऱ्या अर्थानं संविधानिक मूल्यांना धरून झाला असता. पण तो होतानाच होत नाही. जो आता प्रयागला कुंभमेळा झाला त्याला 20,000 कोटी रुपये खर्च झाले असं सांगितलं जातं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील किंवा कमी झाले असू शकते. पण हा खर्च जो केला गेला तो शासकीय पैशाचा आहे, जनतेच्या पैशाचा आहे. तो योग्य ठिकाणी वापरला जावा. आणि इकडे महाराष्ट्रातही एक कुंभमेळा नाशिकमध्ये येऊ घातलेला आहे, त्याच्यावर 15,000 कोटी रुपये खर्च करण्याचा सरकारनं ठरवलेला आहे. जनतेच्या जीविताला, जे तिथे येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये, त्या ठिकाणी सुव्यवस्था होऊ नये, हे पाहण्याचं काम शासनाने करण्यात इथपर्यंतची व्यवस्था ठीक आहे. पण त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून त्याच्यावर विशिष्ट नागरिकांचं लागून चालून करण्याचं काम हे संविधान मान्य करत नाही. संविधानामध्ये ते सूत्र नाही आहेत. याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, तरच देशाचं धर्मनिरपेक्षतेचं तत्व जे आहे ते पाळलं जाईल. आणि ते पाळलं गेलं तरच देशाचा विकास होईल. देशाचा विकास होईल म्हणजे देशातल्या नागरिकांचा विकास होईल. नागरिकांच्या सुविधा, नागरिकांना मिळणारे हक्क आणि त्याची अंमलबजावणी त्यांना करता येईल. शासनालाही मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी काम करता येईल. आपण देशाचा धर्म कुठला आहे हे आपण समजलं पाहिजे. देशाचा धर्म हा विकासाचा धर्म आहे. देशाचा धर्म हा नागरिकांच्या कल्याणाचा धर्म आहे. देशाचा किंवा देशाच्या सरकारचा धर्म हा देशाच्या एकूण विकासाचा त्यांनी काय विचार करावा हा महत्वाचा विषय आहे. ही संविधानिक मूल्य आहेत, त्याच्याकडे आपण डोळेझाक करतो की काय, अशी वाटावी परिस्थिती या निमित्ताने निर्माण झाली आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या येणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने या देशातल्या तमाम नागरिकांनी आपण कोण आहोत, आपल्या संविधानाने आपल्याला काय हक्क दिले आहेत, संविधानाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, याचा जर साकल्याने विचार केला तर आपल्या देशाची प्रगती आपण योग्य पद्धतीने, आणि बाबासाहेबांच्या या देशातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या ज्यांनी हा देश घडावा म्हणून त्याग केला, संघर्ष केला, जीवाचं बलिदान दिलं, त्या बलिदानाचं सार्थक होईल असं वाटतं. अन्यथा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, बाबासाहेबांनी दिलेले मूल्य, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा असाच जर आपण वाईट दिशेने घेऊन गेलो तर मात्र या देशाचं भवितव्य हे अंधाराकडे जाणारं वाटतंय. आणि खरंच अर्थानं असं दिसतंय की आपण आपला प्रवास जो प्रकाशाच्या वाटेने सुरू केलेला होता, जो मानवतेच्या वाटेने सुरू होता, माणसाकडून माणसाला माणसाकडे नेण्याचा आपण जो उपक्रम संविधानाच्या माध्यमातून ठरवला होता, तो उपक्रम आपण आता राबवण्यापासून दूर जातो की काय वाटावं अशी परिस्थिती एकूणच निर्माण होते आहे. या परिस्थितीला
या देशातल्या नागरिकांनी बदलण्याचं काम हाती घ्यावं आणि या देशात जे काही अघटित घडत आहे त्याला प्रतिबंध करावा असं वाटतंय. आणि बाबासाहेबांच्या निमित्तानं हाच एक मोठा संदेश असू शकतो.